तर नमस्कार मित्रांनो, मी गणकोली घेऊन आलो आज एक नवीन ब्लॉग. आज आपण जाणार आहे पंढरपूर. ते पण आज वापस सोलो ट्रिप आहे. कोणी नाही, बघू कोणी भेटलं त्यांना घेऊ पुढं, असं बसून घेऊ. म्हातारे राहिले काय, बघू काय होतं कसं होतं दर्शन वगैरे. मग प्लॅन नव्हता जायचा, म्हणते यार आज आषाढी एकादशी आहे, सगळे लोक जात आहेत, आपण बी जायला पाहिजे. आपण नाही काय पाप केले, मग विचार केला वी आर नाव इंडिपेंडेंट, आपण कुठेही कधीही जाऊ शकतो. म्हणून चलो विठुरायाची नगरी. Once again we are in पंढरपूर. त्याला अचानक भयानक प्लॅन बनवायचं आणि कधी निघायचं. पुढं मंदिर किती लांब आहे? 4-5 किलोमीटर. मला काहीतरी स्पेशल करून दे ना, म्हणजे शॉर्टकट सांग एखादी, मी लवकर पोहोचेल. तुम्ही इकडे राहता ना? एखादी मग एखादी कच्चा रस्ता सांग, शॉर्टकट सांग मला. नाही असं ना काहीतरी, मला उचलून घेऊन चाल ना, मी लय लांबून आले. हां, तुमचं असं एखादी दुकान आहे का? मला कपडे घ्यायचे, एक वारकरी घालत नाही का तसे वाले. भाविकांचे वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत. माननीय कॉस्ट्युम चेंज ना भो, एकदम खालून वरून कॉस्ट्युम चेंज, एकदम धोतर मित्र डायरेक्ट. आता पैसाच पैसा. चप्पलोकडे काढून पाय पडू नका, सरपड होईल. जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. कर्जमाफी माफ करा. जय हरी, जय हरी. शेतकऱ्याची कर्जमाफी माफ करा. शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी. फायनली पोहोचलोय 3 तासानंतर.
भाई इन्होंने तो बाहर से बाहर ही दर्शन दे दिया. इकडं नको ते मारून आता मध्ये आले. वन्स अगेन दर्शन झालं. गर्दी भरपूर आहे, प्रमाणाचा बाहेर गर्दी बघा. महावेना एवढी गर्दी, प्रसाद मिसाद घेतला गेला. बस आता जायचं घरी.